मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षापूर्वी उद्घाटन केलेला पूल वाहून गेलाय. ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी. रोहित पवारांची खोचक टीका. पावसाळा आला की रस्त्यावरील खड्डे आणि विविध भागातील पुलांच्या विदारक स्थितीचं चित्र पाहायला मिळतं. तसेच संबंधित बांधकाम किंवा कामांच्या ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उभे राहतात. काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर जवळ दरड कोसळल्याने मोठा राजकीय वादंग झाल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ स्पष्टीकरण देखील दिलं होतं. आता मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 3 वर्षापूर्वी उद्घाटन झालेला कोठी कोरणार पूल पुरामुळे खचला तर काही भाग वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी पुन्हा एकदा शासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. कोठी कोरणार पुलाचा काही भाग वाहून गेल्याने येथील वाहतूक बंद पडली. या प्रकारामुळे गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारलेला पूल एवढ्या कमी कालावधीत निकामी झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि त्यावेळेचेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन झाले होते. क्रांतीवीर बाबूराव शेडमाके असे या पुलाला नाव देण्यात आले होते. 3 वर्षात पूल खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण, तांत्रिक देखरेख आणि कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आता काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आझाद समाज पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि जबाबदार अधिकारी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून या पुलाचे फोटोज शेअर केलेत. तसेच आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, गडचिरोली.